3 महिलांनी वारीमध्ये केला धक्कादायक प्रकार। 3 महिला ज्या अतिशय साध्या बोळ्या दिसत होत्या, ज्या वारीमध्ये एका गावातून अचानक चालू लागल्या होत्या। 2 ते 3 मुक्काम झाल्यानंतर त्यांनी वारीमध्ये एक असा वाईट प्रकार केला की जो पाहून तुमचे तळपायाच्या मस्तकात जाईल। अनेक वेळा वाऱ्यांमध्ये महिला चोरा करतात, दागिने चोरतात, पैसे चोरतात, पण या महिलांनी एक असा वेगळाच प्रकार केलाय की ज्याची कल्पनाच कोणी करू शकत नाही। जेव्हा या महिला चालत होत्या, चालता चालता त्या तो धक्कादायक प्रकार करत होत्या। एका वारकऱ्याला संशय आला। त्यांनी पोलिसांना कल्पना दिली। पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा त्यांच्याकडे पाहून पोलिसांना कोणताही संशय आला नाही। पोलीस त्यांना सोडून देणारच होते, पण तेवढ्यात एका महिलेच्या चेहऱ्यावर एक विचित्र भावना दिसली आणि त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली तेव्हा त्या महिलांचं जे सत्य समोर आलं त्याने संपूर्ण वारकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। कारण की वारीतली आत्तापर्यंतची सगळ्यात भयानक गोष्ट आहे, इतकं वाईट कृत्य या महिलांनी केले। अख्खे वारकरी तापले। लाखो वारकरी एका ठिकाणी गोळा झाले। सगळीकडे धावपळ उडाली। प्रचंड गर्दीच गर्दी। मग या महिलांनी असं काय केलं की 1 लाख वारकरी एका ठिकाणी जमा झाले? सगळीकडे धावपळ का उडाली? तपासात या महिलांचं काय सत्य समोर आलं? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। आत्तापर्यंतच्या वारीच्या इतिहासातली सगळ्यात धक्कादायक बातमी समोर आली। खरं तर ही बातमी आहे संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीच्या वारीची। एका दिवशी ज्यावेळेस खरं तर ही वारी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते, ज्यावेळेस आदल्या दिवशी एक मुक्काम असतो आणि मुक्कामानंतर ही वारी पुढच्या ठिकाणी जात असते। आषाढी वारीचा प्रवास नेहमीप्रमाणे भक्तिमय वातावरणात सुरू होता। सायंकाळी ठरलेल्या ठिकाणी पालखीचा मुक्काम झाला होता। दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा टाळ मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषात पालखी पुढच्या प्रवासाला निघाली। वारीत सहभागी झालेला प्रत्येक वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात पूर्णपणे तल्लीन झाला होता। पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती। रोजच्या परंपरेप्रमाणे सर्व धार्मिक विधी, अभंग, कीर्तन आणि दिंडींची शिस्तबद्ध वाटचाल सुरू होती। वारीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणताही भेदभाव नसतो। श्रीमंत गरीब, लहान मोठा, जात पात किंवा कोणताही सामाजिक फरक न पाहता प्रत्येकाला प्रेमाने माऊली म्हणून संबोधले जाते। प्रत्येक वारकरी दुसऱ्या वारकऱ्यामध्ये विठ्ठलाचेच रूप पाहत असतो। मात्र या शांत आणि भक्तिमय वातावरणात अचानक असा एक अनपेक्षित प्रसंग घडला, ज्याने लाखो वारकऱ्यांचे लक्ष त्या एका घटनेकडे वेधले। आळंदीतून पालखी निघून काहीच दिवस झाले होते। पुढील मुक्काम नियोजनाप्रमाणे सुरू होते, पण 3ऱ्या-4थ्या मुक्कामादरम्यान घडलेल्या त्या घटनेमुळे संपूर्ण वारीमध्ये एकच खळबळ उडाली। नेमकं काय घडलं होतं आणि त्या घटनेने प्रत्येक वारकरी का हादरला, हे जाणून घेण्यासाठी पुढे पाहत रहा। खरं तर सासवडहून वारी निघाल्यानंतर लाखो वारकऱ्यांमध्ये अचानक 3 अनोळखी महिला सामील झाल्या। त्यांच्या अंगावर मळकट साऱ्या, साधा वेश आणि चेहऱ्यावर निरागस भाव होते, त्यामुळे त्या साध्याच वारकरी असाव्यात असं प्रत्येकाला वाटलं। वारीमध्ये रोज नवे वारकरी सामील होत असल्याने त्यांच्याकडे कुणाचं विशेष लक्ष गेलं नाही। थोड्याच वेळात त्या तिघींनी एका वृद्ध वारकरी महिलेशी गप्पा मारायला सुरुवात केली। मावशी, कुठून आलात? किती वर्षापासून वारी करता? कोणत्या दिंडीत आहात? असे एकामागून एक प्रश्न त्या विचारू लागल्या। सुरुवातीला त्या गप्पा अगदी साध्या वाटत होत्या, पण काही वेळाने त्या वृद्ध महिलेला त्यांच्या बोलण्यात काहीतरी वेगळं जाणवू लागलं। तिनं क्षणभर स्वतःचं मंगळसूत्र आणि मोबाईल तपासून पाहिला। तिला वाटलं कदाचित या चोर असतील। मात्र पुढच्या काही मिनिटात समोर आलेलं सत्य आणखी धक्कादायक होतं। त्या महिलांचा उद्देश दागिने किंवा मोबाईल चोरण्याचा नव्हताच। त्या सतत वारकऱ्यांची संख्या, दिंडीची रचना आणि पालखी नेमकी कुठे आहे याची माहिती गोळा करत होत्या। त्यांच्या प्रत्येक प्रश्नामागे दुसरंच काहीतरी रहस्य दडलं होतं। अखेर त्या वृद्ध महिलेच्या संशयामुळे ही बाब इतर वारकऱ्यांच्या लक्षात आली। अनेक वारकरी त्या तिघींवर लक्ष ठेवू लागले।
पुढे जे उघड होणार होतं त्याने संपूर्ण वारीत एकच खळबळ उडाली आणि लाखो वारकरी एका ठिकाणी जमा झाले. सुरुवातीला त्या तीनही महिला इतक्या प्रेमानं आणि आपुलकीनं बोलू लागल्या की कोणालाही त्यांच्यावर संशय आला नाही. एका वृद्ध वारकरी महिलेनं आपल्या दिंडीची, गावाची आणि प्रवासाची माहिती त्यांना सहज सांगितली. थोड्याच वेळात त्या दुसऱ्या एका महिलेजवळ गेल्या. मावशी, आमची दिंडी पुढे निघून गेली. आम्ही वाट चुकलो. आमच्याकडे गाडी भाड्याचे पैसे नाहीत. कृपया थोडी मदत करा, असं म्हणत त्यातील एकीनं डोळ्यात पाणी आणलं. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या वारकरी महिलेनं त्यांना 200 रुपये दिले. त्या तिघींनी नमस्कार केला आणि पुढे निघून गेल्या. यानंतर त्यांनी एका वारकऱ्यालाही अशीच विनंती केली. दादा, आम्ही सकाळपासून उपाशी आहोत. दिंडीपर्यंत पोहोचायचं आहे. थोडी मदत करा. त्या वारकऱ्यालाही त्यांची दया आली आणि त्याने 500 रुपयांची मदत केली. विशेष म्हणजे त्या कोणाचाही मोबाईल चोरत नव्हत्या, दागिने हिसकावत नव्हत्या किंवा खिशात हात घालत नव्हत्या. त्या फक्त वेगवेगळ्या वारकऱ्यांकडून सहानुभूती मिळवून पैसे गोळा करत होत्या. त्यामुळे कुणालाही संशय येत नव्हता. पण या तिन्ही महिलांचा खरा उद्देश फक्त पैसे गोळा करणं होता की त्यामागे आणखी मोठं काही रहस्य दडलं होतं. पुढच्या काही क्षणात जे घडलं त्याने संपूर्ण वारीमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर त्या तिन्ही महिला पुन्हा पुढे गेल्या आणि आणखी काही वारकऱ्यांकडून आमची दिंडी हरवली आहे अशी खोटी कहाणी सांगून थोडके पैसे जमा करू लागल्या. त्यामुळे कुणालाही त्यांच्यावर संशय आला नाही. त्या कोणाचाही मोबाईल किंवा दागिने चोरत नव्हत्या. त्या फक्त विश्वास संपादन करत होत्या. दुपारपर्यंत त्या वारीत पूर्णपणे मिसळल्या. महाप्रसाद घेतला, इतर वारकऱ्यांची गप्पा मारल्या आणि नेमकी कुठे जास्त गर्दी होते याचा अंदाज घेत राहिल्या. त्यांचा खरा डाव अजून सुरूच झाला नव्हता. सायंकाळी वारी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचली. पालखी दर्शनासाठी हजारो वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली. याच गोंधळाचा फायदा घेत त्या तिन्ही महिलांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्यास सुरुवात केली. मात्र एका महिलेचं मंगळसूत्र ओढताना जवळ उभ्या असलेल्या 2 तरुणांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी तात्काळ त्या महिलेला पकडलं. गर्दी जमा झाली आणि पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलीस येताच त्या महिलांनी हातातील मंगळसूत्र खाली फेकून दिलं आणि आपण निरपराध असल्याचं सांगू लागल्या. पण प्रत्यक्षदर्शींनी त्यांना ओळखल्यामुळे तिन्ही महिलांना ताब्यात घेण्यात आलं. या कथेचा संदेश स्पष्ट आहे. आषाढी वारीसारख्या मोठ्या गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान दागिने, मोठी रोकड किंवा मोबाईलची विशेष काळजी घ्या. शक्य असल्यास कमी दागिने वापरा आणि आपल्या वस्तूंवर सतत लक्ष ठेवा. जर तुम्ही खऱ्या अर्थाने विठ्ठल भक्त असाल तर कमेंटमध्ये राम कृष्ण हरी जरूर लिहा.